सो आधी आपण मॅरिनेट करून घेऊया चिकन. त्यासाठी आम्ही घेतलं आहे सुहाना बिर्याणी मसाला आणि ग्रेव्ही पण बनवायची आहे त्यासाठी. काय दही कुठे? दही आणि दही, अद्रक लसूण पेस्ट आपण टाकून घेऊ पहिला. आणि आपण थोडासा मसाला वगैरे टाकू. आपण जशी ग्रेव्ही बनवू ना, चिकन जसं बनवतो तसं सुका तसं आधी बनवू. ती थोडी वेगळी बनवतो आम्ही. बिर्याणीचे खूप वेगवेगळं बनवतो आपण. तो 2 चमचे थोडीशी हळद. आपला आलूपोळी मसाला जो घरीच बनवतो आम्ही तरी आणि थोडंसं सोडा मसाला नंतर पण लागेल, कारण की याचा एक मेन पार्ट आहे पूर्ण बिर्याणीमध्ये. आणि ही आपली सोपी बिर्याणी बनवायची, एकदम सिम्पल पण टेस्टी आणि कोणाला पण आवडेल. आणि थोडंसं त्याच्यात लिंबू टाकलं, दही आपण टाकले ऑलरेडी म्हणून थोडंसं लिंबू टाकलं. आता जरा मिक्सरचा आवाज वगैरे बनवून थांब. आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकू आणि बाकीचं नंतर जेव्हा ग्रेव्ही बनवता वाटा. आणि एकदम इझीवाली येईल आपली. इकडे तुम्हाला तिकडे कसं, इकडे कांदा सोबत लागला. आता याला मिक्स करून घेऊ. एकदम ग्रेव्हीवाली वाटते आणि टेस्ट पण येते. आणि मॅरिनेट करून ठेवलं ना अजून छान आहे. आणि आम्ही बोनलेस चिकन घेतलं आहे पूर्ण, कारण बिर्याणीमध्ये कसं जरा नरम चिकन आणि लवकर हे मॅरिनेट बनवून डन. आणि आम्ही ग्रेव्ही बनवली आहे. त्यात टोमॅटो आणि कांदा थोडासा ऑइल फ्राय केला आहे आणि त्याच्यात सुहाना मसाला टाकला. की जेव्हा ग्रेव्ही म्हणजे चिकन जेव्हा बनवायला घेऊ तेव्हा टाकायचं. ती हा मेन पार्ट आहे. हा आम्ही फक्त काय माहिती कोणी टाकतो नाही, पण आम्ही टाकतो. स्वतः पण पुढे बघू. आता इकडे ठेवले आम्ही भात बनवायला. त्याच्यात आम्ही टाकले तेजपत्ता आणि थोडेसे खडे मसाले आणि लिंबू. आणि तुम्ही ऑप्शनल आहे, पण तुम्ही आपला तूप पण टाकू शकता त्याच्यामध्ये. सो आता आपण टोप ठेवला आहे, त्याच्यातच बनवायचं. टोप जरा टाकू दे आपला, म्हणजे आपण तेल टाकून. इकडे आपला भात पण झाला आहे ऑलमोस्ट. थोडंसं शिजू दे. हा मी तोच तेल घेते जो आपण कांद्याला घेतलेला, कांदा परतवण्यासाठी. हा गाळून घेऊन घ्यायचा. झाले कांदा टाकून घ्यायचा. आणि तेजपत्ता पण येतात टाकण्यासाठी.
ठेवून देऊ. त्याच्यात आपण थोडा जिरा, एकदम थोडासा टाकू, थोडे खडे मसाले पण टाकू, लाल हिंग चव. त्याला ते जरा 5 मिनिटं तसंच राहू दे, कारण कांदा आपला थोडा मुरू दे त्याच्यात. आता आपला कांदा शिजलाय थोडा, म्हणजे एकदम नरम झालाय. सो आता आपण याच्यात आपला मसाला टाकूया. तुमच्या अंदाजानुसार टाका, जेवढं तुम्ही बनवतात क्वांटिटी तुम्ही. मी हे छोटे 4 चमचे टाकले आणि हळद 1 चमचा टाकले. त्याच्यात आपण मॅरिनेट केलेलं चिकन, त्याच्यात पण अद्रक लसूण पेस्ट होती, त्याच्यात पण थोडी टाकतो, कारण अजून टेस्ट येईल. ज्यांना एकदम अशी थोडी तिखट लागते ग्रेव्ही, त्यांच्यासाठी त्याने थोडं अजून टाकून देऊ. आम्ही नॉर्मल म्हणजे एवढं मीडियम असतं आमचं तिखट, जास्त नसतं. गॅस कमी ठेवा, कारण हे मसाले सगळे नाही तर जळून जाईल. त्याच्यात आपण वाटण टाकूया. हे कोथिंबीर आणि खोबऱ्याचं टाकून घेऊ. आता एकदम सिंपल आहे. आणि आता हा जो आपण म्हणजे पेस्ट केलेली काजू, त्याच्यात थोडं मी पाणी पण मिक्स केलं, काजू आणि आपलं कांदा आणि टोमॅटो जरा फ्राय केले, ऑइल फ्राय केले आणि मग टाकलं याच्यात. आणि मग त्याचं मिक्सरमध्ये हे केलं आणि थोडंसं त्याच्यात सुहाना मसाला पण ॲड केला. त्याने कसं एकदम टेस्ट बदलते पूर्ण. त्याच्याने ग्रेव्ही वाढते पण आणि एकदम थिक पण होते. ती तुम्ही नॉनव्हेज व्हेजमध्ये पण ॲड करू शकता आणि ग्रेव्ही ऑप्शनल आहे, कशात पण करू शकता. कोणी करतं का माहिती आहे, बरं आम्ही करतो. आता ह्याच्यात आपण अजून एकदा सुहाना मसाला ॲड करू. की मी बिर्याणीमध्ये कोणती पण असं पण टाकते. आता चवीनुसार मीठ ॲड करू. मी ग्रेव्हीमध्ये आपण जेव्हा चिकन मिक्स मॅरिनेट केलं त्याच्यात पण मीठ टाकलं आणि भात आपण जो ठेवला आहे त्याच्यात पण मीठ टाकलं. सो याच्यात थोडंसं टाका चवीनुसार, म्हणजे जास्त खारट होईल. आता आपली ग्रेव्ही रेडी आहे. जरा एकदम जरा बॉईल असे आणि वास एकदम मस्त येतो याच्याने. आता आपण आपला हा चिकन आहे हा ॲड करू त्याच्यात.
पाणी ठेवू याच्यावर कारण चिकन शिजायला. बस कारण चिकन शिजल्यावर आपण असा आहे घेऊ तर ग्रेव्हीचं पाणी घेऊ, त्याच्यावरती पाणी ठेवू. आता हे झालं आहे चिकन शिजेपर्यंत आपण वेट करू. आता आपला हा भात झाला. सो याला जर आपण थंड व्हायला ठेवलं आहे परातमध्ये काढून आणि जर ते चावलं ते एकदम आपले भात झाला तर एकदम सुटसुटीत आहे. सो याच्यात आता कलर बनवला मी येलो कलर, तर मी येलो कलरच मिक्स करणार आहे याच्यात, बाकीचे नाही कारण येलो कलरच आवडतो मला. सो तो आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून आता झाला आपला मिक्स करून. सो आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि त्याच्यात आपण आपलं भात मिक्स करू. अगोदर म्हणजे कांदा आपण अगोदर फ्राय केलेला ना तो टाकून घेऊ. आणि आज बिर्याणीला मी वरणार असणार डायरेक्ट फ्राईज टाकली. त्याच्यात आता आता मिक्स करू. ह्याच्यावरती याच्यावरती डायरेक्ट सगळा वाट टाकून घेऊ आपण. ही आपली पण म्हणजे कशी घेऊ ही ग्रेव्ही पण नाही रचून पण होऊ शकतं, पण आता आम्ही असेच बनवत लावले आज. नाही तर तशी पण बनवतो आम्ही. आता याच्यात वरती आपण टाकून घेऊ ओनियन. आणि खूप असं एकदम टेस्ट बदलतं, एकदम स्वीटवाले लागते. आपली बिर्याणी रेडी आहे. आता आपण त्याच्यावर झाकून ठेवून घेऊ, थोडीशी गरम होईल आणि दॅट्स सेट. आपली बिर्याणी झाली. आता बघू शकता तुम्ही मला दाखवतो का कसं चिकन लोडेड आहे आणि ग्रेव्ही पण एकदम मस्त झालं आहे. एकदम नॉर्मल म्हणजे आपण बनवू शकतो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.